ही स्टोरी माझ्या वसुधा मामीची आहे. मामीचं आताचं वय 30 असेल, म्हणजे माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान. माझ्या मामाचं आणि माझं वय जेमतेम सारखंच आहे. तो माझ्यापेक्षा 4 महिन्यांनी मोठा आहे. त्याचं आणि माझं लग्न एकाच वर्षी झालं. त्याची बायको दिसायला साधारण पण वळदार शरीराची आहे. तिच्या शरीरावरील वळण हे खूपच आकर्षक आहे. तिचे शरीर 28, 22, 32चे आहे. रंगाने सावळे आहे, पण मला खूपच मादक वाटते. झालं असं की माझं लग्न आणि मामाचं लग्न एकाच वर्षी झाले. पण जेव्हा आम्ही मुली बघायला जायचो तेव्हा मी मामीला माझ्यासाठी पाहून आलो होतो. तेव्हा मी तिला नापसंत केले होते आणि माझे लग्न शीतल नावाच्या मुलीसोबत झाले होते. नंतर मामा तीच मुलगी पाहायला गेला जिला मी नापसंत केले होते. ती म्हणजे वसुधा. ही गोष्ट जेमतेम 3 वर्षापूर्वीची आहे. मामाचं घरच्यांसोबत काही पटत नव्हतं, म्हणून तो गाव सोडून संभाजीनगरला आला. आईने त्याला आमच्या घराजवळच खोली पाहून दिली आणि काही दिवसात तो मामीला पण घेऊन आला. ती घरी एकटीच असल्यामुळे आमच्याकडे जास्त यायची. हळूहळू माझ्या बायकोची आणि तिची चांगलीच गट्टी जमली. हशी मजाकमध्ये असेच दिवस निघू लागले. माझ्याशी पण मामी चांगलेच मोकळे होऊन बोलू लागली. एक दिवस मामीकडे तिची बहीण आली. त्या दिवशी मामांनी मला त्यांचे कागदपत्रे घेऊन बोलावले. ते घेण्यासाठी त्यांच्या खोलीवर गेलो होतो. दार वाजवले. मामीच्या बहिणीने दार उघडले. मला पाहून शॉक लागल्यासारखे झाले आणि मामीला आवाज दिला. मामी आली आणि तिने कागदपत्रे दिले आणि मी कागदपत्र घेऊन मामाकडे गेलो. तो दिवस मला काही वाटला नाही, पण मुळात त्याच दिवसापासून या सगळ्यांची सुरुवात झाली. कारण मामा सकाळी माझ्याकडे आले आणि बोलले की अमोल, मला 8 दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी जायचे आहे, तर मामीला काही लागल्यास मदत कर. मी बोललो, बस का मामा, करील ना. मदतशिवाय आई आणि शीतल आहेच ना. मग मी संध्याकाळी मामाला सोडायला बस स्टॉपला गेलो. त्याला गाडीत बसवले. त्याने मला काही सामान घेऊन दिले होते. ते मामीला द्यायला सांगितले होते. मामाला सोडून मी घरी मामीला सामान द्यायला आलो. दरवाजा उघडलाच होता. आतून दोघी बहिणींच्या गप्पा ऐकू येत होत्या. मामीची बहीण मामीला म्हणाली, वसू दीदी सकाळी आलेला तुला बघायला आला होता ना. हो ग, पण आता काय त्याचं? नाही कधी असंच विचारलं. ती म्हणाली, दीदी एक विचारू. विचार ना. जिजू खुश ठेवतात का तुला? म्हणजे काय ग, फक्त माझ्यासाठी आले ते घरच्यांना सोडून इकडे? अगं तसे नाही. मग कसं? अगं रात्रीचं जसं मी ठेवत होते तसं. अगं काय ग, सोड आता मागचं. काय ग दीदी, सांग ना. मीनू, खरं सांगू का? अगं ते ठेवतात खुश, पण प्रॉब्लेम असा आहे की ते 5 मिनिटातच टिकतात आणि झोपतात. माझं तेवढ्यात भागत नाही. मग पूर्ण वेळ मी एकटीच उरते. मग कधी हाताने तर कधी कशाने तरी सुंदर वेळचा अनुभव घेते. तू सांग आता कसं करू? मी आली ना ताई, आता सगळं ठीक होईल. आणि बहुतेक तिने मागून तिला स्पर्श करत तिचे व्यक्तिमत्वांना धावले, कारण मला थोडं आय सोड ना असा आवाज आला. मामीचा आवाज आला, अगं सोड ना, येईल कुणी आपल्याकडे, रात्र पडलेली आहे. ती म्हणाली, अगं कोण नाही येणार आता. मामी म्हणाली, थांब थोडा. माझा त्यांना पाहण्यासाठी जीव कासविसा होत होता. त्यांना पाहण्याची जागा शोधत होतो. शोधल्यास देव सापडतो. जागा काय? त्या दरवाजाला एक होल होता. मी लगेच होलमधून बघितले तर सीन पूर्ण दिसत होता.
मामी सोफ्यावर पडली होती आणि तिची बहीण तिची साडी बाजूला करत होती. मला तर असं वाटत होतं की मी जसं तशी व्हिडिओ पाहतोय. इकडे माझी भावना पूर्ण दाटून आली होती. मामीच्या बहिणीने तिचे तोंड मामीच्या नको त्या ठिकाणी टेकवले आणि तोंडाने सुंदरबाईचा अनुभव देऊ लागली. तशी मामीची घालमेल वाढली. मामी जोरजोरात सुस्कारे सोडू लागली. स्वतःच्या हाताने तिच्या व्यक्तिमत्वांना स्पर्श करू लागली. तिच्या बहिणीने इकडे जोरजोरात तोंडाने सुंदर अनुभव देत होती. मामीने झटक्याने तिचे कवर बाजूला गेले आणि मादक आवाज करू लागली. प्रिये अजून जोराने अनुभव, अशी ओरडू लागली. तिच्या अशा आवाजाने मामीची बहीण आणखी जोरजोरात मामीला तोंडाने सुंदरबाईचा अनुभव देऊ लागली. त्यांच्या या झटापटीत मामीचा स्वतःवरील ताबा सुटला. बहुतेक ती आता होती. खूप तयार झाली होती. आवाजही वाढत चालला होता. मामीचा असा अवतार पाहून माझा जीव पाणी पाणी झाला आणि माझ्या शरीरामधून गरम वाफ निघत होती. मामी आणि तिच्या बहिणीचा तो अवतार पाहून माझ्या अंगात एक वेगळीच वीज संचारली होती. दरवाजाच्या त्या छिद्रातून जे दिसत होतं ते एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त थरारक होतं. मामीचा तो सावा रंग आणि तिचे ते वळणदार शरीर त्या मंद प्रकाशात अधिकच मादक दिसत होतं. तिची बहीण मीनू पूर्णपणे रंगात आली होती. मामीच्या तोंडातून निघणारे ते सुस्कारे आणि अजून असे शब्द ऐकून माझ्या संयमाचा बाण सुटत चालला होता. मामा 5 मिनिटात झोपतो हे ऐकून मला नवल वाटलं. पण त्याचवेळी मनात एक विचार चमकून गेला की मामीच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी मी तिथे का नसावे. अचानक मीनूने मामीला आपल्या कुशीत घेतलं आणि दोघी सोफ्यावरून खाली असलेल्या चटईवर लोळू लागल्या. मामीची साडी पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती. मीनूने मामीच्या मानेवर आणि खांद्यांवर आपले ओठ टेकवले. तशी मामी अधिकच शहारली. मामीने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि ती मीनूच्या केसात हात फिरवत तिला स्वतःकडे खेचत होती. मला वाटलं आता मी इथून निघून जावं, नाहीतर पकडला गेलो तर अनर्थ होईल. पण पाय तिथून निघायला तयार नव्हते. तितक्यात मामीचा आवाज आला, मीनू बस ग, मला खूप वेगळं वाटते, कुणी येईल. मीनू हसून म्हणाली, ताई अमोलदादा तर मामांना सोडायला गेले. शीतल वहिनी घरी असतील, इथे कोण येणार. तू फक्त या क्षणांचा आनंद घे. त्यांच्या गप्पातून माझं नाव ऐकताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मला समजलं की मामींच्या मनात कुठेतरी माझ्याबद्दल विचार असावा. कदाचित म्हणूनच तिने सकाळी मला पाहिल्यावर तिची नजर झुकवली होती. मी तेथेच उभा राहून पुढचं काय होतंय ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. मामीने आता मीनूला जवळ घेतलं आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजली. मीनूने मान डोलावली आणि दोघी उठून बेडरूमच्या दिशेने जाऊ लागल्या. बेडरूममध्ये गेल्यावर त्याने लाईट बंद केला, पण हॉलमधील हलका प्रकाश आत जात होता. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. मामीची ती तृप्त न झालेली इच्छा आणि तिचा तो मादक अवतार माझ्या डोळ्यासमोर हलत नव्हता. मी हळूच तिथून पाठी फिरलो आणि माझ्या घराकडे निघालो. पण जाताना एक गोष्ट नक्की झाली होती. मामीचं ते गुपित आता मला माहीत होतं आणि मामाच्या अनुपस्थितीत मामीला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. घरी आल्यावर शीतल झोपली होती, पण माझ्या डोळ्यासमोर फक्त मामी आणि मीनूचा तो खेळ दिसत होता. आता पुढचे 8 दिवस मामा घरी नसणार होते आणि मामीची मदत करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. डोळ्यांसमोर फक्त मामीचा तो मादक अवतार
आणि तिचे ते शब्द फिरत होते. सकाळी उठलो तेव्हा डोक्यात एक विचार होता की मामी समोर आल्यावर मी वागणार कसा. पण नशिबाने मामींनीच मला मदत करायला सांगितलं होतं. त्यामुळे मला तिथे जाण्याचं एक अधिकृत कारण होतं. सकाळचे 10 वाजले असतील. शीतल घराच्या कामात व्यस्त होती. मी हळूच सटकलो आणि मामीच्या खोलीकडे गेलो. मनाची धडधड वाढली होती. मी दरवाजाजवळ टकटक केली. दरवाजा मिनूने उघडला. अरे अमोल दादा, या ना आत, मिनू अगदी सहज बोलली. जणू काल रात्री काही झालंच नव्हतं. मी आत गेलो तर मामी किचनमध्ये काम करत होती. तिने साडी चापून चोपून नेसली होती. पण काल रात्रीचा तो विस्कटलेला अवतार माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. मला पाहताच मामी थोडी अडखळली. त्याचे हात थरथरले. काय अमोल, सकाळी सकाळी आलास? काही काम होतं का? मामीने विचारलं. पण तिची नजर माझ्या नजरेला भिडत नव्हती. हो मामी, काल मामाने सामान दिलं होतं, ते द्यायला आलो होतो. आणि विचारलं काही हवंय का? मामा 8 दिवस नाहीत ना. मी मुद्दाम 8 दिवस या शब्दावर जोर दिला. मिनू माझ्याकडे बघून थोडं गालातल्या गालात हसली. तिला कदाचित अंदाज आला होता की काल रात्री मी बाहेर उभा होतो की काय. ती म्हणाली, ताई अमोल दादा आले तर त्यांना चहा दे ना, मी जरा बाहेरून येते. मिनू बाहेर गेल्यावर रूममध्ये एकदम शांतता पसरली. मामी चहा करत होती आणि मी सोफ्यावर बसलो होतो. अगदी त्या सोफ्यावर जिथे काल रात्री मामी लोळत होती. माझा हात चुकून सोफ्याच्या त्या कोपऱ्याला लागला जिथे मामीचं डोकं होतं. मामी चहा घेऊन आली आणि माझ्याजवळ उभी राहिली. तिचा तो 28, 22, 32चा बांधा जवळून बघताना माझं भान हरपत होतं. मी चहाचा कप देत असताना आमचे हात एकमेकांना स्पर्शले. मामी एकदम शहारली. अमोल, हात खूप गरम आहे तुझा, तब्येत ठीक आहे ना? तिने काळजीनं विचारलं आणि आपला हात माझ्या कपाळावर ठेवलं. तिच्या स्पर्शाने माझ्या शरीरात करंट धावला. मी तिचा हात पकडला आणि खाली न उतरवता हळूच दाबला. मामी एकदम गप्प झाली. तिने डोळे मोठे करून माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक प्रकारची ओढ होती. मामी, काल रात्री मी इथेच होतो. दरवाजाला होल उघडा होता. मी अगदी हळू आवाजात तिच्या कानाजवळ जाऊन बोललो. हे ऐकताच मामीचा चेहरा पूर्ण लाल झाला. तिला काय बोलावं सुचेना. ती थरथरू लागली. अमोल, ते काही नाही. मिनू उगीच मस्करी करत होती, ती अडखळत बोलली. मी तिचा दुसरा हातही पकडला आणि तिला स्वतःकडे थोडं ओढलं. मस्करी होती की तुमची गरज मामी. मामा 5 मिनिटात झोपताच हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. म्हणून विचार केला की 8 दिवस मामांची उणीव मी भरून काढली तर. मामीने खाली मान घातली. तिचे श्वास जोरात चालू झाले. अमोल, हे चुकीचं आहे. शीतल आहे, घरचे आहेत, कुणालाच कळणार नाही. मामी, जसं काल कुणाला कळलं नाही तसंच आजही. असं म्हणून मी हळूच तिच्या कमरेवर हात ठेवला. सावळ्या रंगाची ती त्वचा इतकी मऊ होती की मला वेळ लागायला बाकी होतं. मामीने एकदा माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात आता तीच मादकता होती जी काल रात्री दिसली होती. तिने हळूच माझं डोकं आपल्या छातीवर दाबलं आणि एक मोठा सुस्कारा सोडला. अमोल, आवर स्वतःला. मिनू येईल आता. पण तिच्या त्या आवरमध्ये नका आवरू असा संदेश होता. तिने मला विरोध करण्याऐवजी स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. मामीच्या त्या स्पर्शाने आणि तिने मला जवळ घेतल्याने
आता मागे फिरण्याचा प्रश्न नव्हता. मामीचे शरीर एखाद्या तप्त शलाकेसारखे शारले होते. तिने जरी मीनू येईल असे म्हटले होते तरी तिचे हात माझ्या पाठीवर घट्ट होत होते. तिच्या शरीराचा तो वळणदार आकार माझ्या शरीराला स्पर्श करत होता आणि त्या 28, 22, 32च्या मादक शरीराचा अनुभव मी प्रत्यक्षात घेत होतो. मी मामीच्या कानापाशी गेलो आणि कुजबुजलो, मीनू येईल तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे मामी. आणि तिला कळलं तरी तिला काही वावट वाटणार नाही, कारण काल तीच तुझी भूक भागत होती ना. हे ऐकल्यावर मामीने मान वर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात आता लज्जा कमी आणि ओढ जास्त होती. तिने हळूच विचारले, तू खरं सगळं पाहिलंस? मी फक्त हसलो आणि तिच्या साव्या मऊ गालावरून हात फिरवला. मामीने डोळे मिटून घेतले. ती हळूच तिची साडी खांद्यावरून थोडी सरकवली. तिचे ते व्यक्तिमत्व ज्याचा विचार करून मी रात्रभर जागा होतो आता माझ्या समोर होते. मामीच्या श्वासाचा वेग वाढला होता. तिने आपले ओठ माझ्या ओठांच्या जवळ आणले आणि म्हणाली, अमोल, मामांना कळलं तर माझा जीव जाईल, पण तरीही मला आज स्वतःला रोखता येत नाहीये. मी तिला सोफ्यावर बसवली आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो. मी तिच्या हाताची तळवे आपल्या हातात घेतली आणि त्यावर ओठ टेकवले. मामीने आनंदाने एक सुस्कारा सोडला. मी हळूहळू तिच्या वळणदार कमरेला स्पर्श करू लागलो. तिची सावळी त्वचा इतकी तजलदार होती की स्पर्शानेच मला वेड लावत होती. तितक्यात बाहेरून कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मामी दचकून बाजूला झाली आणि तिने पटकन आपली साडी सावरली. मीही सावध होऊन सोफ्यावर नीट बसलो. 2च मिनिटात मीनू आत आली. तिच्या हातात काही भाज्याच्या पिशवी होती. तिने आमच्या दोघांकडे पाहिले. मामीचा चेहरा अजूनही लाल होता आणि ती धापा टाकत होती. मीनू हुशार होती. तिने माझ्याकडे पाहून एक खोचक स्माईल दिली. काय झालं ताई? चेहरा इतका लाल का झालाय? आणि अमोल दादा, चहा झाला का तुमचा? मीनूने विचारले. मी उठलो आणि म्हणालो, हो मीनू, चहा झाला आणि गप्पाही झाल्या. मी निघतो आता. घरी शीतल वाट पाहत असेल. मी दरवाजाकडे जाऊ लागलो तशी मीनू मागे आली आणि हळूच म्हणाली, दादा, सामान द्यायला रात्री आला होता तशी आजही या. रात्री गप्पा मारायला जास्त मजा येते. तिच्या या वाक्याने मला खात्री पडली की मीनू फक्त मामीची बहीण नाही, तर ती या खेळात माझी जोडीदार बनण्यास तयार आहे. मी वळून मामीकडे पाहिले. तिने डोळ्यानेच मला ये असे खुणावले. रात्रीचे जेवण करून मी शीतलला लवकर झोपण्याची वाट पाहू लागलो. मामा नसतानाची ही पहिली रात्र माझ्यासाठी खूप खास ठरणार होती. मामीच्या त्या तप्त शरीराला आणि मीनूच्या त्या खेळाला आता मी पूर्णपणे विराम देणार होतो की एक नवीन सुरुवात करणार होतो हे लवकरच कळणार होते. रात्रीचे 11 वाजले होते. शीतल गाढ झोपली होती, पण माझे डोळे छताकडे लागलेले होते. मामीच्या त्या वळणदार शरीराचा आणि मीनूच्या त्या सूचक हास्याचा विचार करून माझ्या अंगातली ऊब वाढत होती. मी हळूच उठलो. घराचा दरवाजा अगदी आवाज न करता उघडला आणि मामीच्या खोलीकडे निघालो. गल्लीत सामसूम होती. मामीच्या खोलीच्या खिडकीतून अंधुक प्रकाश बाहेर येत होता. मी दरवाजावर हलकीशी टपकी दिली. दरवाजा आधीच उघडा असावा असा तो हळू सरकला. समोर मीनू उभी होती. तिने फक्त एक पातळ नाईटी गाऊन घातला होता. या दादा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, मीनूने कुजबुजत म्हटले आणि माझा हात धरून मला आत ओढले.
आतल्या रूममध्ये गेल्यावर माझे डोळे विस्फारले. मामी बेडवर बसली होती. तिने आपली साडी बाजूला ठेवून फक्त एक पारदर्शक परकर आणि पोलकं घातलं होतं. तिचा तो सावा रंग त्या पिवळ्या प्रकाशात सोन्यासारखा चमकत होता. मला पाहताच तिने आपली नजर खाली वळवली, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ओढ होती. अमोल, तू खरं झालास? मामीने थरथरत्या आवाजात विचारले. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या हनुवटीला स्पर्श करून तिचा चेहरा वर उचलला. मामी, तू बोलल्यावर मी कसा नाही येणार? आणि मामानेच तर सांगितलंय की तुझी काळजी घ्यायला. माझ्या या वाक्यावर मीनू जोरात हसली. ती मामीच्या मागे जाऊन बसली आणि तिचे खांदे दाबू लागली. ताई, आता कसली भीती? दादा आलेत ना आता तुझी तक्रार दूर करायला. दादा, हिला खूप भूक लागली आहे प्रेमाची. आज हिची पूर्ण इच्छा पूर्ण करा. मी मामीच्या शेजारी बसलो आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचे शरीर अग्नीसारखे तापले होते. मी हळूच तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. मामीने एक जोरात सुस्कारा सोडला आणि तिने तिचे डोळे घट्ट मिटले. तिचे ते 28, 22, 32चे वळणदार शरीर माझ्या हाताखाली शहारत होते. मीनूने आता मामीचे बोलके मागून हळू सैल केले. मामीने मला अडवण्याऐवजी स्वतःहून माझे डोकं आपल्या छातीवर दाबलं. अमोल, आज मला ते सगळं हवंय जे मला कधीच मिळालं नाही, ती व्याकुळ होऊन म्हणाली. मी तिची कंबर घट्ट पकडली. तिची ती सावळी त्वचा इतकी मऊ होती की मला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण झालं. मीनू बाजूला होऊन आमचा हा खेळ बघत स्वतःला स्पर्श करू लागली होती. रूममध्ये फक्त आमच्या श्वासांचा आणि मामींच्या त्या मादक सुस्कारांचा आवाज येत होता. मामीने आता माझा शर्ट बाजूला करायला सुरुवात केली. तिचे हात थरथरत होते, पण त्यात वेगळी जिद्द होती. तिने माझ्या डोळ्यात बघून विचारलं, अमोल, मला मध्ये सोडून तर नाही ना जाणार? मामीच्या त्या शब्दाने माझ्या मनातील उरली-सुरली भीतीही संपली होती. मी तिला घट्ट मिठीत घेतले. तिचे शरीर माझ्या छातीला स्पर्श करत होते आणि तिचे ते उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळत होते. मीनू आता पूर्णपणे रंगात आली होती. तिने बेडवरची चादर नीट केली आणि मामीला हळूच तिथे आडवे केले. मामीचा तो 28, 22, 32चा देह त्या प्रकाशात एखाद्या शिल्पासारखा दिसत होता. मी तिच्या बाजूला जाऊन बसलो आणि तिच्या शरीरावर प्रेमाने हात फिरवू लागलो. तिची त्वचा इतकी मुलायम होती की हात घसरत होता. मामीने आता कसलीही संकोच न बाळगता मला स्वतःकडे ओढले. मामींच्या त्या 5 मिनिटाच्या संसारापेक्षा तिला आता काहीतरी वेगळे आणि दीर्घकाळ टिकणारे हवे होते. हे तिच्या त्या तीव्र चुंबनावरून जाणवत होते. ती वेड्यासारखी माझ्या केसांना स्पर्श करत होती. तितक्यात मीनूने मागून येऊन माझ्या पाठीला स्पर्श केला. दादा, एकटी ताईचं सगळं आनंद घेणार का? मला विसरलात का? मीनूने लाडीकपणाने विचारले. मी तिलाही जवळ घेतली. आता बेडवर आम्ही तिघे होतो. एका बाजूला मामीची ती परिपक्व मादकता होती, तर दुसरीकडे मीनूची ती चपळ आणि खोडकर साथ. मामीने मीनूचा हात धरला आणि तिलाही आपल्या जवळ ओढले. काल रात्री जो खेळ त्या दोघी बहिणी खेळत होत्या, आज मी त्यातला मुख्य नायक होतो. मामी आता पूर्णपणे मोकळी झाली होती. ती स्वतः तिचे राहिलेले कपडे सैल करू लागली. तिने माझ्या कानात कुजबुजत म्हटले, अमोल, आज इतका त्रास दे की मी उद्या चालू शकली नाही पाहिजे. मला विसरायचं की मामा नावाचं कुणी आयुष्यात आहे. तिचे ते शब्द ऐकून मी अधिकच जोमात आलो. मी मामीच्या त्या वळणदार कमरेला आपल्या हाताने विखळा घातला
आणि तिला खऱ्या सुखाचा अनुभव देऊ लागलो. मामीचे सुस्कारे आता वाढले होते. तिचे पाय बेडवर आडपत होते. मीनू आमच्या या खेळामध्ये बघून स्वतःला सावरत होती आणि मधूनच मला साथ देत होती. रात्र वाढत होती आणि खोलीतल्या त्या उष्णतेने आम्ही तिघेही न्याहून निघालो होतो. मामीच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे समाधान दिसत होते, जे कदाचित गेल्या 3 वर्षात तिला कधीच मिळाले नसेल. तिच्या त्या मादक आवाजाने आणि मीनूच्या सोबतीने ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय रात्र ठरली. माझ्या आयुष्यातली ती सर्वात धुंद रात्र होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. मामीच्या भाऊपाशात मी इतका हरवून गेलो होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला होता. मीनू, मामी आणि मी एका अशा वळणावर होतो जिथे फक्त वासना आणि सुख होतं. अचानक खोलीच्या मुख्य दरवाजा जोरात आटपला गेला. आम्ही तिघेही दचकून एकमेकांपासून बाजूला झालो. मामीची तर भयभीतीने गाळण उडाली. तिने घाईघाईत आपली साडी अंगावर ओढून घेतली. मला वाटलं कुणी चोर आला की काय, पण समोर जे दृश्य होतं ते पाहून माझी पाय जमिनीला घेवली. समोर मामा उभे होते आणि त्यांच्यासोबत माझी बायको शीतल होती. मामांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक कुशीत हसू होतं. शीतल मात्र अगदी शांत उभी होती, जणू तिला आधी सगळं काही माहीत होतं. काय अमोल, मामांची जबाबदारी खूपच गांभीर्याने पार पाडतोयस वाटतं, मामा उपरोधिकपणे बोलले. मी थरथरत होतो. मामा, ते मी. मला शब्द सुचेनासे झाले. मामा पुढे आले आणि सोफ्यावर आरामात बसले. अमोल, तू समजतोस तसा मी साधा नाही. तुला काय वाटलं मी 5 मिनिटात झोपतो हे खरं आहे. ती तर फक्त तुला जाळ्यात ओढण्याची एक चाल होती. तुला मामी आवडायची हे मला पहिल्या दिवसापासूनच माहीत होतं. तू तिला नाकारलंस, पण तुझी नजर नेहमी तिच्यावर असायची. माझ्या डोक्यात चुकरावून गेलं. शीतल माझ्याजवळ आली आणि तिने मामाच्या खांद्यावर हात ठेवला. अमोल, तुला काय वाटलं? तू रात्रीचा बाहेर जातोस तर मला कळत नाही. तू ज्या दिवशी मामीच्या खोलीकडे गेला आणि तिथून परत आला, त्याच रात्री मामा माझ्याकडे आले होते. शीतलचे हे शब्द ऐकून मला धक्काच बसला. म्हणजे मामाने शीतलला जवळ ओढले आणि म्हणाले, म्हणजे असं की मी कुठेच गेलो नव्हतो. मी घराबाहेर पडलो आणि मागच्या दाराने तुझ्या घरी आलो. तू इकडे मामीसोबत सुख शोधत होतास आणि तिकडे मी तुझ्या शीतलला तृप्त करत होतो, जिला जे सुख तू कधी देऊ शकला नाहीस ते मी तिला या काही दिवसात दिलंय. मामी आणि मीनू आता शांतपणे उभ्या होत्या. मला समजलं की हे सगळं ठरवून केलं होतं. मामांना आणि शीतलला एकमेकांबद्दल आकर्षण होतं आणि माझ्यावरचा संशय टाळण्यासाठी त्यांनी मला मामीच्या मागे लावलं होतं. आता आपण समसमान झालो आहोत. अमोल, शीतल म्हणाली, तू तिकडे खुश, मी इकडे खुश. मामांना कंपनीचं कोणतंही काम नव्हतं. ते फक्त तुझ्या शीतलसोबत राहण्यासाठी रचलेलं एक नाटक होतं. त्या रात्री घराचे दरवाजे आतून बंद झाले, पण आता कुणालाच कुणाची भीती नव्हती. एका छताखाली 2 जोडपी होती, पण त्यांची नाती बदललेली होती. माझ्या मनात एकीकडे फसवणुकीची भावना होती, तर दुसरीकडे मामीच्या त्या मादक शहराची ओढ. अखेर आम्ही सर्वांनी एकमुख करार केला. जगासमोर आम्ही मामा भाचा आहोत आणि 2 साध्या सुना होते, पण बंद दाराआड मामाचा हा अदलाबदलीचा खेळ सुरू झाला होता. त्या रात्री घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. सगळी गुपित बाहेर आली होती आणि आता कोणालाच कसलीच लाज उरली नव्हती.
मामा सोफ्यावर बसून शीतलच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत होते, तर मी मामीच्या शेजारी उभा होतो. मामांनी एक खोचं खशू दिलं आणि म्हणाले, अमोल, आता जेव्हा सगळं उघडच झालं आहे, तर मग हा पडदा तरी कशाला? तुला काय वाटतं, आपण हे अदलाबदलीचं प्रकरण फक्त रात्रीपुरतं मर्यादित ठेवायचं? शीतलने लाजत मामांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, हो ना. आणि तसंही मला मामांची ती 5 मिनिटाची अफवा खोटी ठरवायला खूप मजा आली. मामा तर खरोखरच खेळाडू निघाले. हे ऐकून मामीचा चेहरा थोडा उतरला, पण तिनेही मग हार मानली नाही. तिने माझा हात धरला आणि मामांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, बरं झालं, मग आता तक्रार कोणालाच नाही. अमोलनेही मला असा अनुभव दिलाय, जो मला लग्नानंतर कधीच मिळाला नव्हता. मग सुरू झाला एक चावट आणि थरारक खेळ. मामांनी सुचवलं, चला मग आज रात्री आपण कोणीही वेगळ्या रूममध्ये जाणार नाही. याच हॉलमध्ये एकमेकांसमोर आज खरा सत्यनारायण मांडूया. बघूया कोणामध्ये किती दम आहे. मीनू, जी तोपर्यंत फक्त प्रेक्षक होती, ती पुढे आली आणि म्हणाली, आणि माझं काय, मी तर दोन्ही बाजूंनी फ्री आहे. मला जो आवडेल त्याच्याकडे मी जाणार. मित्रांनो, पुढे कथा खूपच वेगळ्या दिशेने जाणार आहे. तुम्हाला नक्की मजा येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.